नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. केमिस्ट्री विषयाचा गोल्ड मेडलिस्ट म्हणजे ज्याच्या अंगामध्ये विज्ञान भिनलेलं आहे असा, आता त्याला प्राध्यापक म्हणू नका अशा अनेक मंडळीचे मला आग्रह आहे. पण तो प्राध्यापक स्वतःच्या नावासमोरच लावत होता. प्राध्यापक शिवराज मोठेगावकर याचा एक व्हिडिओ आता आमच्या हाताला मिळालाय. खूप व्हिडिओ त्याचे दर 2 दिवसाला एक व्हिडिओ बाहेर येतोय. त्याची टीम पण सक्रिय झाली आहे. त्याचा पूर्वीचा जो सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे तो हटवण्याचं काम कोणीतरी करतं आहे. आणि त्यामुळे मोठेगावकरचे पूर्वीचे व्हिडिओ हे त्याच्या युट्यूब चॅनलवरून बऱ्याच प्रमाणात हटवले गेले, सीबीआयला तो पुरावा मिळू नये म्हणून. पण हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये कोवळ्या वयाचे विद्यार्थी आहे, त्यांच्या डोक्यावरती हे तांब्यातलं काहीतरी पाणी तो शिंपडतोय. केमिस्ट्री विषयाचा गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक, आणि तो त्यांना सांगतोय की हे पाणी शिंपडल्यानंतर तुमचा एम्सला नंबर लागेल. काही लोकांनी आता ह्याची थेट त्या भोंदू खरात बरोबर तुलना करायला सुरुवात केली. माझ्या मते ती अप्रस्तुत आहे. भोंदू खरात बरोबर ज्या काही गैर गोष्टी जोडल्या गेल्या त्या कृपया करून ह्याच्याशी जोडू नका. पण साधारणपणे ह्याची एक मोडस ऑपरेंडी माझ्या लक्षात आली, ती अशी आहे. यांनी तर पेपर मिळवलाय. आता सीबीआयचं असं मत आहे का, सीबीआयची टीम तर लातूरमध्ये ठाण मांडून बसलेली आहे. नवीन वाढीव टीम आलेली आहे. त्यामुळे सीबीआयचा तर मत आहे की हा काही आज पेपर फोडत नव्हता. ज्या सहजपणे त्यांनी पेपर फोडले आणि पुण्यातल्या वारजेपासून थ्रू आउट महाराष्ट्रामध्ये सगळीकडे संपत्ती उभा केली, तर हा एका जुन्या सिंडिकेटचा कायमस्वरूपी भाग बनला होता. त्याला माहिती होतं पेपर कसा फोडायचा, कशा पद्धतीने फोडायचा, आणि एनटीए मध्ये तर त्यांनी स्वतःची माणसंही घुसवली. आणि म्हणून या व्हिडिओचं विश्लेषण हे जरा वेगळ्या पातळीवरती आपण करू. हा नेमका काय प्रकार होता. अर्थात त्याआधी मी नेहमी करतो तसं तुम्हाला आव्हान की हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबला नसेल तर तुम्ही दाबा. पण ह्या व्हिडिओमध्ये बघा, 2-2.5 मिनिटाचा हा जो व्हिडिओ आहे, त्याच्या क्लासेसचे जे विद्यार्थी आहेत त्याचा टी शर्ट याच्या अंगावरती आहे, त्या विद्यार्थ्यांच्या अंगावरती आहे. हा गृहस्थ विद्यार्थ्यांना त्यांनी एकत्रित बसवलंय आणि स्वतः शूज पायात आहेत त्याच्या, आणि तो टेबलवर उभा आहे. आणि उभ्या टेबलवरती हा गृहस्थ विद्यार्थ्यांना त्यांच्या डोक्यावरती त्या तांब्यातलं काय जे असेल मंतरलेलं पाणी वगैरे ते शिंपडतोय आणि तुमचा एम्सला नंबर लागू दे वगैरे म्हणतोय. तर माझ्या मते ही खूप हुशारीने केलेली कृती आहे. का केली आहे तुम्ही लक्षात घ्या. साधारणपणे मला असं लक्षात आलं एसओपी वाचताना की केंद्र सरकारनं 2024 साली क्लासेससाठीची जी एसओपी दिली त्याच्यामध्ये मेंटल वेलबिंग बद्दल केंद्र सरकारनं खूप भाष्य केलेलं आहे. ते भाष्य का आहे, कारण विद्यार्थ्यांच्या वरती किती तणाव आहे बघा. 720 पैकी 700 कमीत कमी 650 आणि अभाव गुण मिळाल्याशिवाय या विद्यार्थ्यांना संधी नाही मिळत मेडिकलच्या प्रवेशाची. आणि एक प्रकारच्या विविक्षित अशा तणावात हे विद्यार्थी आहेत. आणि त्या वेलबिंगची जबाबदारी ही क्लास चालकावरती केंद्र सरकारनं टाकलेली आहे. आणि ती अर्थात स्टँडर्ड प्रोसिजर आहे की तुम्हाला तिथे काउन्सिलिंगसाठी लोक असायला पाहिजेत वगैरे. तर बहुतेक पालक ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा नाही आहेत असे धार्मिक प्रवृत्तीचे असतात. विद्यार्थ्यांनी केवळ कष्ट करूनच त्यांचा मेडिकलला नंबर लागला असं न होता, हा इतका हुशार गृहस्थ आहे, किती चाणाक्षपण आहे की हा कदाचित माझ्याकडे दैवी शक्ती आहे असा पण क्लेम करत असावा. कारण असा मूर्खपणा एक तोच मनुष्य करू शकतो जर तो खरोखर विज्ञानवादी आहे की ज्याने केमिस्ट्री शिकवली आहे. त्याला कोणाला तरी फसवायचं आहे आणि ते फसवण्याचेच हे फंडे आहेत. म्हणजे शूज घालून विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती पाणी शिंपडून मला तुम्हाला एम्सला लावता येतं असंही हा सांगत असावं. कारण याच्याकडे ऑलरेडी फुटलेले पेपर आहे. फुटलेल्या पेपरचा वापर करून 100 पैकी 90 एक विद्यार्थी तर एम्सला जरूर जाऊ शकतात जर तीनही विषयाचे पेपर हे जर यांनी फोडले असतील तर ते मिळवले असतील. आणि म्हणून त्याची ही कृती ही केवळ माझ्या मते विद्यार्थ्यांचं मानसिक समाधान ढासळू नये यासाठी केलेली कृती नसून आहे त्या पद्धतीनं वेगळे रिसोर्सेस वापरून आपल्या क्लासचा धंदा अधिक व्यापक करण्याच्या व्यवसायाचा तो मोठा भाग आहे, जे ह्या खरातनं केलं.
त्याची व्याप्ती ह्याची व्याप्तीमध्ये तेच साम्य आहे. माझ्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे, मी तुमचे सगळे सुख दुःख दूर करतो. इथे तर एकच लोकांचं म्हणणं आहे की आमच्या मुलाला एनकेन प्रकारे मेडिकलला नंबर लागला पाहिजे. मग काही दिवसानंतर त्या मोठे गावकरचं इतकं प्रस्थ वाढलं असतं आत्ताचा हा व्हिडिओ बघून, की ते प्रस्थ हे अंधश्रद्धेच्या पुढे जाऊन मोठे गावकर हा एमबीबीएस वाला बाबाच बनला असता, एमबीबीएस ला प्रवेश मिळवून देणारा. अर्थात या व्हिडिओवरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्री माधव बावगे ते काय बोलले ते ऐका, आणि माझं त्याबद्दलचं पुढचं विश्लेषण पण ऐका. लातूर शहरातील एका खाजगी कोचिंग क्लासचे संचालक जे देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीमध्ये आरोपी असलेले आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले मोठे गावकर यांच्या क्लासमधला एक व्हिडिओ दूरदर्शन आपल्या समाज माध्यमामध्ये प्रसारित होतोय आणि त्याच्यामध्ये तो मंतरलेलं पाणी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर शिंपडतोय आणि ते विद्यार्थी त्यांच्या पाया पडतायत आणि त्याच्यामध्ये दावा केला जातोय की हे पाणी शिंपडल्यानंतर ते कदाचित मंत्रतंत्राने मंत्रून आणलेलं पाणी आहे की काय असं वाटतं. आणि त्यातून त्याच्यामध्ये तो दावा असा केला जातोय त्याच्यामध्ये की हे पाणी ज्यांच्या डोक्यावर शिंपडलं त्यांचा इच्छा पूर्ण होऊ शकतात किंवा त्यांचा मेडिकल याला नंबर लागू शकतो, एम्समध्ये नंबर लागू शकतो, अशा पद्धतीचा दावा केला जातोय. ज्या शैक्षणिक क्षेत्रामधून वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे त्याची पायमल्ली अशा कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून होत असेल त्याचा जाहीर निषेध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते आणि त्याबद्दल पोलिसांनी त्याची चौकशी केली पाहिजे. राईट. सो माधव बावगे अंधश्रद्धेच्या अनुषंगाने बोलले. माझ्या मते हा व्यवसाय हा धंदा आहे. या धंद्यामध्ये अशा पद्धतीची कृती ही जाणीवपूर्वक केली जाते की ज्याच्यातनं या विद्यार्थ्यांच्या मेंटल वेलबिंग बरोबर आपण एक सुपर पॉवर आहोत असं भासवायचं आणि अधिकात अधिक भविष्यातल्या ऍडमिशनची तजवीज करायची. त्या खेळाचा हा भाग आहे. त्यामुळे मोठे गावकर हा काही तांत्रिक बाबा वगैरे नाहीये. त्यांनी आपल्या धंद्याच्या मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या ज्या वापरल्या त्यातली ही एक क्लुप्ती आहे. कारण यातले बरेचसे व्हिडिओ हे त्या पालकांनाही पाठवले असतील, पालकांचंही समाधान झालं असेल. अजूनही काही मंडळी अशी आहे की शून्यातनं निर्माण झालेला मोठे गावकर हा कसा सगळ्या अर्थाने समृद्ध आहे आणि तो त्याच्याकडनं त्याच्या क्लासेसमध्ये माझी मुलं शिकवून कशी मेडिकलला लागली वगैरे सांगणं. मुळात ह्या क्लासेसवाल्याकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा IQ ऑलरेडी चांगला आहे. म्हणजे ऍटलिस्ट काही विद्यार्थ्यांचा तरी 90% 95% गुण घेणारे हे विद्यार्थी आहेत. त्यातल्या त्यात इंटरेस्टिंगली शाहू कॉलेजच्या मॅनेजमेंट मधल्या सर्वोच्च ठिकाणी असलेले अशा एका संचालकाच्या नातलग डॉक्टरांनी सुद्धा थेट शाहू कॉलेजमधनं विद्यार्थी काढून या RCCच्या क्लासला टाकण्याची किमया केली होती. म्हणजे त्या डॉक्टरलाही सल्यूट. मी आता जर तुमचं शाहू महाविद्यालयाच्या व्यवस्थेवर विश्वास नसेल काय सांगणार. सो आता हा मोठे गावकर बाबा इतक्या सगळ्या भानगडी, जिथे पैसा येतो तिथं गुन्हा घडतो तिथे वेगळ्या पद्धतीचं साम्राज्य पसरण्याच्या क्लुप्त्या वापरल्या जातात आणि मग संपत्तीचे हे आपल्याला दिसते की ईडी सहित वगैरे सगळी यंत्रणा कामाला लागते. कारण मोठे गावकरचं साम्राज्य वाटतं त्यापेक्षा मोठं आहे असं दिसतंय. थांबूया. थँक्यू. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.